महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं महासैनिक दरबार हॉलमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा आणि रुपे कार्डचं वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि पिंक ई रिक्षा या दोन महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत असल्याचं सांगितलं। राज्यात यावर्षी 10,000 ई रिक्षा वितरित करण्यात येणार आहेत। लाभार्थी पिंक रिक्षासाठी प्राप्त झालेल्या 700 अर्जांपैकी 400 महिला कोल्हापूर शहरात पात्र ठरल्या आहेत। येत्या काळात विमानतळ, पर्यटन स्थळं अशा ठिकाणीही पिंक ई रिक्षाचा वापर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापुरी चप्पल निर्मिती उद्योग तसंच महिलांसाठीच्या अन्य नाविन्यपूर्ण योजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3% निधीतून तरतूद व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। एक आहे जी कर्नाटक आणि चेन्नईवरून जी कोल्हापुरी चप्पल उपलब्ध होते आणि एक आहे ती आपली प्रॉपर कोल्हापूरमध्ये तयार केली जाते आणि इथल्या गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक व्यवसायामध्ये ज्या असणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी हा प्रकल्प आम्ही तयार केलेला आहे। आणि मला पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती करायची आहे की आपल्याकडे आम्ही अधिक भार या संदर्भातला टाकणार नाही, पण 3% जे आम्ही महिला व बालविकासच्या आपल्या जिल्हा नियोजनमध्ये राखीव असतात त्याच्यातून या प्रकल्पासाठी जर उर्वरित लागणारी 50% रक्कम जर मिळाली तर हा कारखाना आपण 6 महिन्याच्या आत आपण हा प्रकल्प सुरू करू शकतो। त्यामुळे तो प्रकल्पाला चालना देण्यासाठी आपल्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळावं अशीच मी या निमित्ताने विनंती करते। यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत असल्याचं सांगितलं। महिलांनी लोणची, पापड उद्योगाबरोबरच नाविन्यपूर्ण उद्योग निर्मितीवर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं। बजेटमधल्या तरतुदीनंतर प्रत्यक्षातली अंमलबजावणी या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा या सगळ्यांसाठी ज्या सूचना द्यायला पाहिजेत त्या आपण द्याव्यात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या सगळ्या कामाला गतिमान करावं अशी विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी या पिंक रिक्षामध्ये फॉर्म भरले आणि या सगळ्या पिंक रिक्षामध्ये फॉर्म भरल्यानंतर आज ज्याला आम्ही वाटप करणार आहोत त्यांचं अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा। फक्त चूल आणि मूल आणि पापड आणि लोणचं याच्या पलीकडचं जग सुद्धा आता आमचं आहे अशा पद्धतीचा विश्वास तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीची प्रगती करण्यासाठी आपल्या सर्वांना आजच्या उद्या होणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ घेऊन या क्षेत्रातही महिलांनी नाव कमवावं आणि संसाराला हातभार लावत आर्थिक उन्नती साध्य करावी असं आवाहन केलं। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी महिलांनी एकत्र येऊन कार्य केल्यास त्यातून चांगला परिणाम घडत असल्याचं सांगितलं। शासनाच्या योजनेचा लाभ घेतल्यास आर्थिक उन्नती कशी साध्य होते हे या योजनेच्या लाभार्थ्यांवरून दिसून येईल। प्रदूषणमुक्त ई रिक्षा असल्यानं प्रदूषण रोखलं जाईल। कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। महिला आणि बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमानंतर पिंक ई रिक्षामधून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर मंत्री आदिती तटकरे यांनी फेरफटका मारला। यावेळी माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आदी प्रमुख उपस्थित होते।